ब्रिटिशांविरोधात लढताना बलिदान देणारे भारतातले पहिले स्वातंत्र्य सेनानी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक। लोकांना वाटतं की 1857चा उठाव म्हणजेच इंग्रजांविरोधात झालेला पहिला मोठा संघर्ष होता, पण त्याआधीच ब्रिटिशांविरोधात क्रांतीचा पहिला आवाज सह्याद्रीच्या डोंगरातून आला होता। उमाजी नाईकांचा जन्म 1791 साली पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवडी गावात झाला। त्यांच्या कुटुंबाकडे पुरंदर आणि वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती, म्हणून त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती। त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला आत्मसात केली होती। त्यांनी त्यांच्या वडिलांकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते। 1803 मध्ये इंग्रजांनी बाजीराव दुसरा यांना स्थानापन्न केलं आणि पुढे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे काम रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आले। त्यामुळे रामोशी समाजाला खूप हाल अपयशांना सामोरं जावं लागलं। मग इथूनच क्रांतीची मशाल पेटली। उमाजी नाईकांनी आपल्या रामोशी समाजाला संघटित करायला सुरुवात केली। डोंगरदऱ्यांचा आधार घेत त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोहिमा सुरू केल्या। उमाजी नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रज आणि इंग्रज धार्जिने सावकार अशा धनाढ्य लोकांना लुटून गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली। इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या 2 साथीदारांचे मुंडके कापले होते। मग जशाच तसे उत्तर म्हणून उमाजी नाईकांनी एका इंग्रज अधिकाऱ्याचे मुंडके कापून इंग्रजांना परत पाठवले होते। हे सगळं सुरू असताना 1818 मध्ये उमाजी नाईक इंग्रजांच्या हाती लागले आणि त्यांना तुरुंगवास झाला। याच काळात ते वाचण्यास आणि लिहिण्यास शिकले। साकुर्डी जवळच्या डोंगरदऱ्यांमध्ये त्यांचा दरबार भरायचा। गरिबांना मदत करणं, शेतकऱ्यांची जमीन सोडवणं आणि गरजूंच्या पाठीशी उभं राहणं, यामुळे उमाजीराजे जनतेच्या मनात राजे झाले होते। 1831 मध्ये तर त्यांनी इंग्रजांविरुद्ध थेट जाहीरनामाच काढला। इंग्रजांच्या नोकऱ्या सोडा, त्यांना मदत करू नका, त्यांना कर देऊ नका आणि आपलं स्वराज्य उभं करा। उमाजींनी आपली स्वतःची फौज, चौक्या आणि प्रशासन उभं करायचा प्रयत्न केला। पुढे त्यांचं सैन्य काही हजारांमध्ये पोहोचलं होतं। उमाजी आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांच्या पूर्ण नाकेनऊ आणले होते, पण शेवटी त्यांच्या सोबत सुद्धा फितुरी झाली। 15 डिसेंबर 1831 ला भोर गावातील उतरोली गावात रात्री बेसावध असताना इंग्रजांनी उमाजींना पकडलं। त्यांना 35 दिवस कोठडीत ठेवण्यात आलं। त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला आणि शेवटी 3 फेब्रुवारी 1832 ला पुण्याच्या मामलेदार कचेरी येथे उमाजींना फाशी देण्यात आली। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं बलिदान जरी इतिहासकार विसरले असतील, तरी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला हा इतिहास नक्कीच माहिती असायला पाहिजे।